पुराणकथेनुसार महिषासूर नावाचा एक असुर देवता मानवांना त्रास देत होता. त्याचा वध करण्यासाठी ब्रह्मा, विष्णू आणि महेश यांना एकत्रित येऊन त्यांनी दुर्गा देवीची निर्मिती केली आणि नवरात्रीच्या 9 दिवसांच्या योगानंतर दुर्गा देवीने 10व्या दिवशी म्हणजे विजयादशमीला महिषासुराचा वध केला. तर आपली इयत्ता 4वीचे विद्यार्थी आपल्यासमोर महिषासुराचा वध ही नाटिका सादर करणार आहेत. आपण सर्वांनी त्यांचं स्वागत करू. काय ग मगाचपासून बघते एकसारखं बाहेर बघालेस? काय नाही हो, प्राची यायची वाट बघते. येईल की मग, रोज ह्याच वेळेत ती. तसं नाही हो, दुपारी 2 मुलींच्या अपहरणाची बातमी ऐकली तेव्हापासून सगळं लक्ष प्राचीकडेच आहे. येईल की, नको काळजी करूस. ही बघ आली. आलीस बाळा? तिला बघितलं आणि जीवात जीव आला. प्राची तू फ्रेश हो, मी तुझ्यासाठी काहीतरी खायला आणतो. मी पटकन फ्रेश होते, पटकन खायला येते. नाही, खायला जायचं नाही. अगं पण का? आजपासून खायला जायचं बंद. उद्यापासून शाळेला सोडायला मीच जाईन आणि खायला सुद्धा मीच जाईन. तुला एकदा सांगितलेलं कळत नाही? अगं तिच्यावर एवढी का ओरडतेस? अहो आई आहे मी तिची, मला तिची काळजी होणार नाही का? एक दिवस जाते की. तुला माझं ऐकायचंच नाही असं ठरवलंय का? करा काय करायचंय ते. आजी, आई मला अशी का ओरडली? काळजी करू नकोस बाळा, मी आईला समजवीन. तुला एक गोष्ट सांगू? हा. महिषासूर नावाचा एक खूप मोठा राक्षस होता. त्याने कठोर तपश्चर्या करून ब्रह्मदेवांना प्रसन्न केलं होतं. त्याला खूप ताकद मिळाली होती. आता त्याला कोणीही हरवू शकत नव्हतं. मी महिषासूर अखंड ब्रह्मांडात, मला कोणीही हरवू शकत नाही. मी इंद्राला हरवून त्याच्या सिंहासनावर सत्ता मिळवली आहे. संपूर्ण जगाला माझा दास बनून जावं लागेल. संपूर्ण जग भयभीत झालं होतं. त्याच्या अत्याचाराला कंटाळून गेले होते सगळे. ब्रह्मा, विष्णू आणि महेश यांच्या ऊर्जेतून एक देवी प्रकट झाली, म्हणजेच देवी दुर्गा, आदिशक्ती दुर्गा. त्या महिषासुराचा वध माझ्याच हातून होणार हे निश्चित आहे. दिलेल्या वरदानाचा ज्याने गैरवापर केला त्याची मृत्यूची वेळ जवळ आलेली आहे. काय झालं मग आजी? ते दोघं समोरासमोर आले. महाराज, देवलोकाने म्हणे का नारीची निर्मिती केली आहे, तेही तुमचा संहार करण्यासाठी. काय नारी? तेही माझा संहार करण्यासाठी. महिषासुरा, मी साक्षात दुर्गा तुझा नाश करण्यासाठी तुझ्या समोर उभी आहे. संपूर्ण जग मला घाबरतं. कुणाची हिंमत नाही माझ्या समोर उभं राहण्याची. आणि तू माझा वध करणार. तुझा हा अहंकारच तुझ्या मृत्यूचं कारण ठरणार. जर तुला तुझा जीव प्रिय असेल तर पाताळात निघून जा. नाही, कदापि नाही. मग हो युद्धाला तयार. तुझ्या सेनेला तर मी नष्ट करून टाकलं. आता ये, तुझी वेळ आलेली आहे.